सारेगमपची विजेती ते आता एक उत्तम गायिका आणि परीक्षक असा प्रवास गायिका वैशाली माडे हिने केलाय. तिच्या आयुष्यात आजवर अनेक चढ उतार आले. याबद्दल तिने सुलेखा तळवळकर यांच्या दिल के करीब या कार्यक्रमात सांगितलंय. वैशाली म्हणाली, मला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. त्यामुळे वयाच्या 7व्या वर्षापासून मी गायला सुरुवात केली. भजनात गाण्याचे मला पैसे मिळायचे. याचसोबत शाळेत सुद्धा मला अनेक स्पर्धांसाठी पाठवलं जायचं. अगदी गरीब फॅमिलीमध्ये माझा जन्म झालाय. त्यावेळी घालायला शाळेचा एक युनिफॉर्म आणि या व्यतिरिक्त एकच फ्रॉक एवढेच कपडे माझ्याकडे असायचे. पण या सगळ्यात आपण ज्या परिस्थितीत जन्माला आलोय त्याच परिस्थितीत मरायचं नाही हे मी ठरवलं होतं. माझ्या आईने एकटीने आम्हा 3 भावंडांना वाढवलं. अशातच पुढे येत मी सुद्धा एक सिंगल मदर म्हणून माझ्या लेकीला वाढवतेय. त्यामुळे माझ्या आईने काय सहन केलंय याची जाणीव मला आहे. ज्या व्यक्तीची मुलगी माझ्या पदरी आहे त्याच्या काळात सुद्धा आम्ही खूप भोगलं. पण त्यातून मी कोणाच्या तरी आशीर्वादाने बाहेर पडले. ज्यावेळी वैशालीने सारेगमपचं विजेतेपद पटकावलं होतं त्यावेळी तिचं लग्न झालं होतं. त्यावेळी तिची मुलगी सुद्धा लहान होती. पण नंतर तिने आणि तिच्या नवऱ्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तर आता या मुलाखतीतून पहिल्यांदा वैशाली घटस्फोटाबद्दल बोलली आहे. आजवर तिने अनेक गाण्यांना तिचा आवाज दिलाय. मराठीसह हिंदी कार्यक्रमात सुद्धा तिने परीक्षण केलंय. यासोबत बिग बॉस मराठी सारखा रियालिटी शो सुद्धा तिने चांगलाच गाजवलाय. तुम्हाला वैशालीची गाणी आवडतात का हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.